पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये मोथा नावाचे चक्रीवादळ दाखल झाले। आज मध्यरात्री या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी धोका वाढणार असून महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना हवामान खात्याने इशारा दिला। काल रात्री समुद्र किनाऱ्यापासून वाऱ्याचा वेग हा 100 किमी प्रति तास वरून 120 किमी प्रति तास पर्यंत जाऊन पोहोचला। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये पुन्हा एकदा डिप्रेशन तयार झाले, त्यामुळेच दक्षिणेकडील राज्यामध्ये देखील धोका वाढलेला असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। पुढचे 24 तास हे संपूर्ण भारतासाठीच मुसळधार पावसाचे असणार आहेत। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये हा पाऊस सर्वात जास्त वेग घेणार आहे। वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे। मुसळधार पावसाची नोंद ही पुढील काही तासांमध्ये होणार आहे। अरबी समुद्रातील डीप डिप्रेशन हे उत्तर पूर्वेच्या दिशेने पुढे सरकत आहे। मुंबईकडून हे समुद्रातून येणारे डिप्रेशन महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे पसरणार आहे। अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले। अचानक हवामानामध्ये हा बदल होणार असून मध्यरात्री 2 नंतर 120 किमी वाऱ्याचा वेग वाढू शकतो। खोल समुद्रामध्ये डिप्रेशन तयार झाले, त्यामुळे पुढील 3 तास हे धोक्याचे असणार आहेत। उत्तरेकडील सायक्लोनिकमुळे अरबी समुद्रामध्ये डीप डिप्रेशन तयार होत आहे। महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये धोका वाढणार आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेलं मोथा चक्रीवादळ आज रात्री महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पाऊस घडवून आणणार आहे। याच पार्श्वभूमीवरती हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलाय। नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये आता मोथा चक्रीवादळाची निर्मिती झाली असून सध्या हे वादळ वायव्येकडे सरकत आहे। आज रात्री हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरती देखील आदळण्याची शक्यता आहे। या दुहेरी हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठं संकट उद्भवणार आहे। समुद्र खवळलेला असून चक्रीवादळामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। अरबी समुद्रामध्ये डिप्रेशन तयार झालंय, त्यामुळे कमी दाबाचे पट्टे हे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामधून उत्तरेच्या दिशेने वाहत आहेत। महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यांमध्ये धोका वाढणार आहे। दक्षिणेकडील राज्यामध्ये देखील वाऱ्याचा वेग वाढू शकतो। डिप्रेशनमुळे राज्यामध्ये धोका निर्माण झालाय। मुंबईकडून हे चक्रीवादळ विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं संकट घडवून आणणार आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मोथा चक्रीवादळ हे तीव्रच होत जाणार आहे। आणखीन धोका वाढला असून अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे हे विस्तारित होत आहेत। चक्रीवादळाचं रूपांतर हे महाचक्रीवादळामध्ये देखील होऊ शकतं। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार डीप डिप्रेशन हे सर्वात भयानक होत चाललंय। याच समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळणार असून डीप डिप्रेशनमुळे राज्यामध्ये धोका वाढणार। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये देखील प्रचंड असं सायक्लोनिकची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे। मुंबईकडून हे चक्रीवादळाचं वारं महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे पसरणार आहे। रात्री 7 जिल्ह्यांमध्ये पावसाची बरसात होणार असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। पुढचे 3 तास तरी हे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचे असणार आहेत। वाऱ्याचा वेग वाढणार आहे, त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील होणार आहे। अचानक वाऱ्याचा वेग वाढणार असून 120 ते 140 किमी वेगाने वारे वाहू लागतील। अवघ्या काही तासांमध्ये अवकाळी पावसासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे। चक्रीवादळामुळे अचानक भयानक परिस्थिती उद्भवू शकते, तर ढगफुटी सदृश पाऊस देखील पडणार आहे। अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। नद्या धोक्याची पातळी गाठू शकतात, तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। चक्रीवादळाचे दुष्परिणाम हे भयानक आहेत। कालच रात्री अरबी समुद्रामध्ये सर्वात मोठं डिप्रेशन तयार झालं होतं, त्यामुळे आणखीन असा पावसाचा वेग वाढणार आहे। आज रात्री देखील हा धोका वाढू शकतो। समुद्रात पुन्हा एकदा डिप्रेशन तयार होणार असल्यामुळे चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वाढला। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे तीव्र होत चाललं असून ते हळूहळू किनारपट्टीकडे सरकत आहे। यामुळे समुद्रात उंच लाटा निर्माण होणार असल्यामुळेच हवामान खात्याने धोक्याचा इशारा किनारपट्टी भागामध्ये देखील दिला। त्याचबरोबर मच्छीमारी करणाऱ्या लोकांना देखील मच्छीमारी न करण्याचा संदेश देण्यात आला। कोकण किनारपट्टी भागामध्ये पुढील 3 तासांमध्ये समुद्र किनारपट्टीवरती जाऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत। चक्रीवादळामुळे उंच लाटा उसळणार असून पावसाचा वेग वाढणार आहे। समुद्र खवळलेला असणार आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। विजांचा कडकडाट होणार असल्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना देखील सतर्कतेच्या इशारा बरोबरच सावधगिरी बाळगण्याचे संदेश देखील देण्यात आले आहेत।
तर चला पाहूया कोणत्या 7 जिल्ह्यांमध्ये मोथा चक्रीवादळाचे दुष्परिणाम दिसून येणार आहेत। महाराष्ट्रातील मुंबई शहरामध्ये चक्रीवादळाचा धोका सर्वात जास्त असणार आहे। बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेलं मोथा नावाचं चक्रीवादळ हे सायंकाळी मुंबई शहरामध्ये तीव्र परिणाम दाखवणार आहे। रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। मुंबई शहरामध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे। वाऱ्याचा वेग देखील जोरदार आहे। 120 किमी प्रति तास वेगाने वारे या चक्रीवादळामुळे वाहणार आहेत। मुंबई शहराला धोक्याचा इशारा आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये देखील हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशनची सक्रिय बाजू ही प्रभाव घडवून आणणार आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होईल। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईकडून पाऊस महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तुफान पाऊस घडवून आणणार आहे। पुणे शहरामध्ये पावसाची तुफान बॅटिंग होणार असून पुणे शहरातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। मोथा चक्रीवादळामुळे हवामानात अचानक बदल होणार आहे। कोल्हापूर शहरामध्ये देखील रात्री पावसाचा वेग जोरदार वाढणार। पुढचे 3 तास हे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचे असणार आहेत। महाराष्ट्राकडे हे चक्रीवादळ घोंगावत असून मोठ्या चक्रीवादळाचे परिणाम हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील दिसून येतील। त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे। कमी दाबाचे क्षेत्र विस्तारित होत असून पुढील 3 तासांमध्ये महा चक्रीवादळामुळे नद्या धोक्याची पातळी देखील गाठू शकतात। त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील अलर्ट देण्यात आलेला आहे। मोथा चक्रीवादळामुळे सर्वत्र कमी दाबाचे पट्टे हे विस्तारित होत चाललेत। त्याचबरोबर सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशनची स्थिती देखील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्रिय होणार आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होणार आहे। पुन्हा एकदा अवकाळी पावसासारखं संकट हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मोथा चक्रीवादळामुळे ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसाची बरसात ही नाशिक जिल्ह्यामध्ये होऊ शकते। बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 3 तास हे धोक्याचे असणार आहेत। अवघ्या काहीच तासांमध्ये परिस्थिती बिघडू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे। समुद्रामध्ये खोल डिप्रेशन तयार होत असून धोका वाढलेला आहे। आज रात्री नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये देखील कमी दाबाचे पट्टे विस्तारित होत आहेत। कमी दाबाचे क्षेत्र विस्तीर्ण झालं असून बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेल्या मोथा चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये तीव्र होणार। घाटमाता परिसरामध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। वाऱ्याचा वेग देखील सातारा जिल्ह्यामध्ये वाढणार असल्यामुळे आज मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये हजेरी लावेल। कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील हवामान खात्याने इशारा दिला। समुद्र किनारपट्टी भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार आहे। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे पुढचे 3 तास हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचे असतील। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील 3 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला। तीव्र डिप्रेशन तयार झाल्यामुळे पुढचे 3 दिवस तरी राज्यात पावसाचा जोर हा कायम राहणार असल्याचा अंदाज आहे। मोथा चक्रीवादळ हे तीव्र चक्रीवादळ असून बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाचे पट्टे आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे पावसाची स्थिती ही पुढील 3 दिवस जरी कायम राहणार असली तरी पुढील 3 तासांमध्ये पाऊस जोर वाढवणार आहे। जोरदार पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या परिस्थितीमुळे सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशनची स्थिती ही महाराष्ट्रावर विस्तीर्ण होत चालली आहे। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये सायक्लोट्रॉनिकची स्थिती ही सर्वात जास्त सक्रिय झाली आहे। विजांच्या कडकडाटीसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस मुक्काम ठोकणार असून या दोन्ही निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दुहेरी संकट महाराष्ट्रावर ओढावणार आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाचे पट्टे देखील आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस घडवून आणणार आहेत। आज मध्यरात्री पावसाचा जोर आणखीन वाढणार असून समुद्रातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे पावसाची स्थिती ही निर्माण होत आहे। त्याचबरोबर डिप्रेशन सक्रिय झाल्यामुळे पावसाचा जोर आणखीन वाढू शकतो।
अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा धोका देखील उद्भवू शकतो। तर मोधा चक्रीवादळामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। पुढचे 3 तास हे सतर्कतेचे असणार आहेत। नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे, कारण मोथा चक्रीवादळ हे आज मध्यरात्री तीव्र होणार असून महा चक्रीवादळामध्ये देखील रूपांतरित होऊ शकतं। त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे। हवामानामध्ये 2 प्रणाली सक्रिय झाल्यामुळे धोका वाढलेला असून सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे।